अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींच्या काही अद्भुत लीला म्हणजेच त्यांच्या आधारित काही सत्य घटना मी घेऊन आले. तर अशीच एक घटना आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तावर अनेक चमत्कारिक कृपा केल्या आहेत. त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या भक्तांच्या अडचणी दूर करून त्यांनी त्यांचे जीवन सुखमय केले आहे. अशीच एक सत्य घटना आहे जिथे श्री स्वामी समर्थ माऊलींनी एका रोगी भक्ताला जीवनदान दिले आहे. तर अक्कलकोटजवळ राहणारा एक गरीब माणूस अनेक वर्षांपासून एका गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याच्या शरीरावर व्रण पडले होते आणि त्याला सतत ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. त्याने अनेक वैद्य आणि डॉक्टरांच्याकडे उपचार घेतले, पण कोणत्याच औषधाने त्याला आराम मिळत नव्हता. दिवसेंदिवस त्याची स्थिती गंभीर होत चालली होती. घरातील लोक आणि नातेवाईकही निराश झाले होते. अनेकांनी त्याला वेगवेगळे उपाय सांगितले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले, तू श्री स्वामी समर्थ महाराजांकडे जा, त्यांची कृपा असेल तर तुला नक्कीच आराम मिळेल. त्या भक्तानेही आता शेवटचा उपाय म्हणून स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. फक्त अक्कलकोटला पोचला आणि स्वामी समर्थांना वंदन करून त्यांच्यासमोर हात जोडून रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, माझा आजार कोणत्याच औषधाने बरा होत नाही. आता माझ्या जगण्याची आशा संपली आहे. कृपा करा महाराज. स्वामी समर्थ त्यांच्याकडे शांतपणे पाहत होते. काही वेळ मौन राहिल्यानंतर ते मंद स्मित करत म्हणाले, जा रे, तुळशीची पाने काढ, ती गंगाजलात टाक आणि रोज सकाळी त्यांचे पाणी पिऊन टाक. तो भक्त जरा चकित झाला. त्याला वाटले की एवढ्या मोठ्या आजारासाठी हे काहीच उपचार झाले नाही, पण त्याला स्वामी समर्थांच्यावर पूर्ण विश्वास होता. म्हणून त्याने त्यांचे वचन प्रमाण मांडले आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे तुळशीची पाने गंगाजलात टाकून रोज त्या पाण्याचे सेवन सुरू केले. हळूहळू त्याच्या शरीरातील ताप कमी होऊ लागला. त्याच्या जखमा सुकू लागल्या. काही दिवसातच त्याला खूप बरे वाटू लागले. काही आठवड्यातच तो पूर्णपणे बरा झाला. ज्या रोगांवर डॉक्टर आणि वैद्य अपयशी ठरले होते, तो रोग फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने नाहीसा झाला होता. भक्त पुन्हा स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला आणि त्यांना नतमस्तक होऊन म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने मी बरा झालो. आता माझा जीव तुमच्या ऋणात आहे. स्वामी समर्थ माऊली मंदपणे हसले आणि म्हणाले, अरे, हे सर्व तुळशीच्या आणि गंगाजलाच्या गुणांमुळे झाले आहे. देवाने निसर्गातच औषधं दिली आहेत. फक्त श्रद्धा आणि सातत्याने केलेले उपाय यामुळे रोग निघून जातात. तर मित्रांनो, तर आजच्या या सत्यघटनेतून आपल्याला शिकण्यासारखे काय आहे? तर हे आहे की संकट कितीही मोठे असो, ते श्रद्धेने त्यावर मात करता येते. आणि आपल्या संतांचे शब्द आणि आशीर्वाद हे कोणत्याही भक्ताचे जीवन बदलू शकतात बरं का. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ माऊलींचे नामस्मरण करा. तर आज ही कथा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्यावर राहो. जय श्री स्वामी समर्थ.